ट्रॅव्हल ब्लॉगिंग करता करता देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणातील ज्योती मल्होत्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे। सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ज्योती मल्होत्राविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत। एवढंच नाही तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातही तिचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये कशी पोहोचली, त्यानंतर आता पोलिसांच्या तावडीत ती कशी सापडली, पहलगाम हल्ल्याशी तिचा काय संबंध आहे आणि ती पाकिस्तानसाठी कसं काम करत होती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून करूया। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे रिद्धेश कदम। ज्योती मल्होत्रा जिनं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपलं नाव कमावलं आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कुकर्माचा पर्दाफाश झाला। एका प्रायव्हेट नोकरीने तिने आपल्या करिअरची सुरुवात केली। पुढे नोकरी गेल्यानंतर तिने ट्रॅव्हल विथ जो या नावानं स्वतःचं YouTube चॅनेल सुरू केलं। सोशल मीडियावर ज्योतीचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत। 2023 मध्ये ज्योती मल्होत्रा हिने कमिशनद्वारे व्हिसा मिळवला आणि पाकिस्तानला भेट दिली। यावेळी तिने इंडियन गर्ल इन पाकिस्तान, इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर अशा कॅप्शन खाली पाकिस्तानातील अनेक व्हिडिओही पोस्ट केलेत। पाकिस्तानमध्ये असताना तिची ओळख पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली। भेटी दरम्यान दोघांचा संपर्क वाढला आणि संवाद सुरू झाला। दानिशनेच तिची ओळख अली अहवानशी करून दिली। पाकिस्तानमध्ये अली अहवानने तिची ओळख पाकिस्तानी सुरक्षा संस्था आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली। याच वेळी ज्योतीची भेट पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी शकीर आणि राणा शहाबाज यांच्याशी झाली। तिने त्यांचा मोबाईल नंबरही घेतला। भारतात परतल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने जाट रंधावा या नावानं हा नंबर सेव्ह करून ठेवला। भारतात परतल्यानंतरही ज्योती पाकिस्तानच्या सतत संपर्कात होती। याच दरम्यान ती देशविरोधी माहिती शेअर करत गेली। 2024 मध्ये ज्योतीला पाकिस्तान उच्चायोगाकडून इफ्तार पार्टीचं खास आमंत्रण मिळालं। त्या ठिकाणी ती चीनी अधिकाऱ्यांना देखील भेटली। तिने स्वतःच या कार्यक्रमाचा एक व्हिडिओही शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानची स्तुती करताना दिसतेय। दानिशचा उद्देश सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची चांगली प्रतिमा दाखवणं हा होता। यासाठी त्याने ज्योतीचा वापर केला असून यात तिचा महत्त्वाचा सहभाग आहे। पाकिस्तानच्या बाजूने वातावरण निर्मिती करणं हा ज्योती मल्होत्राचा मूळ उद्देश असल्याचंही बोललं जातंय। दिल्लीतील उच्चायुक्तालयाशी असलेली तिची ओळख आणि पाकिस्तानातील अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांमुळे तिच्यावरील संशय वाढत गेला। याच संशयातून पोलिसांनी तिला अटक केली। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिचे अनेक व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत। यातलाच एक व्हिडिओ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्यासोबतही आहे। ज्योतीने मरियम नवाज यांच्यासोबत एक व्लॉग बनवला असून त्यात तिने त्यांना काही प्रश्न विचारले आहेत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्योती मल्होत्रावर देशभरातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 3 महिन्याआधी ज्योती मल्होत्रा श्रीनगर येथे गेली होती। त्याच वेळी तिने पहलगामलाही भेट दिली। पहलगाम येथील तिचा असाच एक व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी ज्योतीने पहलगामची रेकी केली का असा सवाल उपस्थित केलाय। एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूर सुरू असताना ज्योती दानिशच्या संपर्कात असल्याचंही तपासात उघड झाले। त्यामुळे तिने भारताबद्दलची काही संवेदनशील माहिती पाठवली का या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे। विशेष म्हणजे ज्योती मल्होत्रा पाकिस्तान नंतर चीनलाही जाऊन आली, शिवाय ती बालीला सुद्धा जाऊन आली आणि तिचा संपूर्ण खर्च दानिशनेच केल्याची माहिती आहे। त्यामुळे ज्योतीच्या प्रत्येक कृतीवर संशय व्यक्त केला जातोय। दिनांक 15 मे रोजी ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली। तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तिच्या प्रत्येक कृतीचा कसून तपास सुरू आहे। ज्योती मल्होत्रा हिने भारताविषयी कोणती माहिती पुरवली हे तपासानंतर पुढे येईलच, पण सध्या तरी ज्योती मल्होत्राचे पाय चांगलेच खोलात असल्याचं स्पष्ट आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।